शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी बघू शकता की कांद्याच्या रोपामध्ये आलेलो आहे आणि हे आहे कांद्याचं रोप. एकच रोप आहे, पण कांदा लागवड करताना अशा पद्धतीने कापलं जातं आणि हे उपटलेलं रोप आहे. आपण या ठिकाणी बघू शकता कांद्याचं रोप आहे, उपटून ठेवलेलं कांद्याचा रोपाचा प्लॉट आहे, कांद्याची नर्सरी तयार केलेली आहे. तर याच्यामध्ये कांद्याचं रोप काटण्याचं कारण काय, किंवा जे शेंडे मारतो आपण ते शेंडे का मारले जातात, मग लागवड का केली जाते. तर शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये काय होतं की जे कांद्याचं जे रोप आहे आपण उपटल्यानंतर काय होतं की याच्यावरती बघा की काही बुरशींचा, काही करपाचा किंवा काही रोगांचा अटॅक या ठिकाणी झालेला असतो. म्हणून हे जे रोपं आहेत, ही रोपं चा जो शेंडा आहे तो शेंडा अशा पद्धतीने कट केला जातो. तर या पद्धतीने हे जे शेंडे आहेत, हे शेंडे असे जर कट केले की काय होतं की हे जे रोग आहे ह्या रोगाला लवकर बळी पडत नाही. आणि त्याच्यानंतर काय केलं जातं की खुरप्याच्या साहाय्याने, कोयत्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे कट केले जाते. आणि अशा पद्धतीने हे जे रोप आहे, हे रोप आपण लागवड करताना सुद्धा आपण बघितलं असेल की अशा पद्धतीने रोप लावलं जातं. तर याच्यासाठी काय केलं जातं, का केलं जातं, तर हे रोप लावल्यानंतर त्याला रोमायला 1-2-4 दिवस लागतात जमिनीमध्ये अन्नद्रव्य ॲब्सॉर्ब करण्यासाठी. तर ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी वरची जी पात आहे त्याला अन्न पुरवठा करावा लागत नाही आणि नवीन पात काय केली जाते याच्यातून फुटली जाते. म्हणून हे जे रोप आहे हे रोप कट केलं जातं, मग लागवड केली जाते.